दंडोत प्रणाम. एखादं वडाचं झाड असतं ते छोट्याशा बीजापासून रूपांतर झाडात होत असतं. परंतु हे होत असताना ते जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत त्याला शेळी मेंढी येऊन खाऊ शकते, कुणीही त्याला नुकसान पोचू शकतं. परंतु त्याला जर कुंपण घातलं, खत पाणी केलं तर ते झाड एक दिवस वटवृक्षात रूपांतर होतं आणि त्यावेळेस मात्र त्याला हत्ती येऊन कोणत्या प्रकारचं नुकसान करू शकत नाही. त्याप्रमाणे आपण भक्ती करत असताना एखाद्या कोणाबरोबर संगत करावी, कोणाबरोबर धर्मवार्ता करावी, धर्मचिंतन करावं, कोणाचं ऐकावं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वज्ञ श्री चक्रप्रभू सांगतात, उजळल्याचे आणि संगे मळला उजळे. जो उजळलेला असतो त्याच्या संगतीनं मळला उजळतो, परंतु जो मळलेला असतो त्याच्या संगतीनं उजळलेलासुद्धा मळू शकतो. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रप्रभू सांगतात की ज्ञाता विरक्ताचा संग केला पाहिजे. अर्थात आपण भक्ती करत असताना याचा अत्यंत सूक्ष्म असा विचार केला पाहिजे. अन्यथा एखाद्या बुडणाऱ्या माणसाला जर आपण वाचवण्यासाठी गेलो आणि आपणच स्वतः बुडालो तर त्या मदतीला काही अर्थ नाही. आणि म्हणून आपण आपली धार्मिकता करत असताना त्याला विवेकाची, विचाराचं, ज्ञानाचं, संगतीचं हे कुंपण घातलं पाहिजे आणि शास्त्राचं आणि आचाराचं खतपाणी घातलं पाहिजे. तरच ते भक्ती परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकते, आपल्याला मुक्ती मिळू शकते. म्हणून आपण काय करावं, कोणाबरोबर राहावं, कोणाचं ऐकावं आणि कोणाला काय सांगावं हा सत्सत विवेकबुद्धीनं जागरूकता ठेवून आपण ह्या गोष्टी जर आपल्या भक्तीमध्ये पाळल्या तरच परमेश्वरापर्यंत आपला हा प्रवास जाऊ शकतो. अन्यथा आपण या धर्मापासूनसुद्धा बाहेर पडून मोठ्या अनिष्टाला पात्र होऊ शकतो. म्हणून सावध राहून परमेश्वराची भक्ती करणं हेच आपलं अत्यंत महत्त्वाचं कर्तव्य आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.